हे संविधान माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे, की त्यांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतदानातून एक मूलभूत अधिकार दिला आहे, आपल्या हक्काचं मतदान. आणि त्याचं मतदानाची ताकद जी आहे ती खूप अवाढव्य आहे, ती कोणी समजून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. मी आतापर्यंत तुम्हाला भारताचं संविधान, आपले मूलभूत अधिकार आणि अनुच्छेद 56 पर्यंतची माहिती सांगितलेली आहे. अनुच्छेद 56 त्याच्यानंतर राष्ट्रपती, संघराज्य याच्या संदर्भातची माहिती सांगितलेली आहे. आता राष्ट्रपती जे आहेत आपल्या भारताच्या संविधानामध्ये, त्यांची शपथ काय आहे, कशी लिहिलेली आहे, त्या संदर्भातची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो, निष्ठापूर्वक कार्यपालन करील किंवा मी भारताच्या राष्ट्रपतींची कार्ये पार पाडीन आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन, रक्षण व संरक्षण करीन आणि मी स्वतःला भारतीय जनतेचा सेवेस व कल्याणास वाढवून घेईल, या संदर्भाची त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये ती सांगितलेली माहिती आहे. या पद्धतीची शपथ जी आहे ती माननीय आपल्या भारताचे राष्ट्रपती घेतात. त्याच्यानंतर राष्ट्रपतींवरील महाभियोग याची कार्यपद्धती काय आहे या संदर्भाची माहिती मी आपल्याला सांगतो आहे. संविधानाच्याच उल्लंघनाबद्दल राष्ट्रपतींवर महाभियोग लावायचा असेल तेव्हा त्या संबंधितचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येईल. 2. क मध्ये दोषारोप करण्याचा प्रस्ताव एखाद्या ठरावात अंतर्भूत करून तो ठराव मांडण्याचा आपला उद्देश असल्याबद्दल त्या सभागृहातील एकूण सदस्यांच्या संख्येच्या किमान 1/4 सदस्यांनी स्वाक्षरित केलेल्या निदान 14 दिवसांची लेखी नोटीस दिली गेल्यानंतर तो मांडल्या गेल्याखेरीज आणि असा ठराव त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 2/3 सदस्यांच्या बहुमत